सरकारने नुकतेच काही महत्त्वाचे जीएसटी रिफॉर्म्स अनाउन्स केले आहेत। या रिफॉर्म्सचा डायरेक्ट इम्पॅक्ट कन्झम्पशन वाढवायला होणार आहे आणि याच्याने इकॉनॉमीला बळ मिळेल। फायनान्शियल इयरच्या सुरुवातीला 12 लाखापर्यंत नो टॅक्स आणि आता जीएसटी रिफॉर्म्सच्या माध्यमातून ठराविक प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेसची कॉस्ट कमी करणे, यालाच म्हणतात फिस्कल स्टिम्युलस। ग्राहकांच्या हातात जास्त पैसा राहिला की तो खर्च होईल आणि याच्याने कन्झम्पशन आणि ग्रोथ दोन्ही वाढेल। यामुळे रोजगार, गुंतवणूक आणि बाजारातला कॉन्फिडन्स देखील वाढतो। लाईफ आणि हेल्थ इन्शुरन्सवर पण आता 0% जीएसटी होणार आहे। यामुळे पॉलिसी घेणं स्वस्त होणार आहे, इन्शुरन्सचं पेनिट्रेशन वाढेल आणि देशामध्ये सोशल सिक्युरिटी अजून मजबूत होईल। वेलकम मूव्ह हे इम्प्लिमेंटेशन 22 सप्टेंबरपासून प्रॉस्पेक्टिव्ह बेसिसवर होण्याची शक्यता आहे, मात्र डिटेल्स अजून स्पष्ट नाही आहेत। लक्षात ठेवा, इन्शुरन्स कंपनींना ITC बेनिफिटचा तोटा सहन करायला लागू शकतो आणि तो खर्च ते ग्राहकांवर पास करू शकतात। अजून कुठलीच क्लॅरिटी नसल्या कारणाने कृपया आपले रिन्युअल्स थांबवू नका आणि नवीन पॉलिसी घेण्याचा डिसिजन डिले करू नका। पॉलिसी ग्रेस पिरियडमध्ये गेली तर कव्हर बंद होऊ शकतं आणि हा सगळ्यात मोठा धोका आहे। शेवटी जीएसटीचा पैसा हा नॅशनल रिबिल्डिंग करताच वापरला जातो। तुमच्या जीएसटीच्या पैशातनं एखादा पार्क किंवा एखादा रोड निर्माण झाला तर त्याच्यात आनंद माना। इन्शुरन्समध्ये सर्वात मोठा बेनिफिट म्हणजे कंटिन्युटी ऑफ कव्हर। डोंट कॉम्प्रोमाइज ऑन दॅट।